विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेसाठी मराठी विषयाची प्रश्नपत्रिका पाहिली आणि त्याची उत्तरपत्रिका कशी लिहायची, वेळेचं नियोजन कसं करायचं ते पाहिलेलं आहे. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. आज आपण बोर्डाची मॅथ्स 1 ची उत्तरपत्रिका कशी लिहायची, त्यासाठी आपल्याला वेळेचं नियोजन कसं करायचं आहे ते पाहायचं आहे. मी एक इथं नमुना उत्तरपत्रिका मी स्वतः लिहिलेली आहे, ही तुमच्या समोर दाखवणार आहे आणि प्रत्येक प्रश्न वाईज म्हणजे प्रश्नानुसार तुम्ही वेळेचं नियोजन कसं करायचं तेही सांगणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला ह्या सूचना कळलेल्या आहेत मागच्या व्हिडिओमध्ये की तुमचा नंबर कसा लिहायचा, अंकात, अक्षरात, तुमची सही कुठे आहे, पर्यवेक्षकाची सही कुठे आहे, केंद्र क्रमांक आणि विषय पेपर नंबर 1, 2 जो काय असेल तो दिनांक आणि उत्तर लेखनाची भाषा ही सगळ्यात महत्त्वाची असते. मराठीमध्ये पेपर लिहिताय की इंग्लिशमध्ये. आता हा जो पेपर घेतलेला आहे तो इंग्लिशमध्ये आहे. आणि सगळ्यात शेवटी सांगितलेली सूचना होती आन्सर बुक जे आपल्याला दिलेले आहे मेन, आणि अजून आपण किती सप्लिमेंट लावलेले आहेत, पुरवण्या लावलेल्या आहेत, म्हणजे त्यांची टोटल करणं गरजेचं असतं. हेही मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 1 + 1 = 2 हे आहे आपलं मुखपृष्ठ उत्तरपत्रिकेचं. आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला अशा प्रकारची उत्तरपत्रिका असते. पुढे बघूया दुसऱ्या पेजवर तुम्हाला सांगितलंय की विद्यार्थ्यांसाठी सूचना असतात, त्याबद्दल ही तुम्हाला मागच्या व्हिडिओत माहिती दिलेली आहे. आता आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजेच काय करायचं, आपल्याला उत्तरपत्रिकेचं विश्लेषण करायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला वेळेचं नियोजन कसं करायचं आहे ते बघूया. तर मॅथ्स 1 या विषयासाठी एकूण 5 क्वेश्चन असतात. 40 मार्काचा पेपर असतो. त्याच्यात पहिला क्वेश्चन असतो, त्याच्यात ए आणि बी असे 2 सब क्वेश्चन्स असतात. मग पहिल्या ए मध्ये काय असतात, तर 4 एमसीक्यूज असतात. 4 टॉपिकवर तुम्हाला 4 एमसीक्यू विचारले जातात आणि त्यांच्या आपल्याला तुम्हाला तिथं प्रश्नपत्रिकेत सूचना स्पष्ट दिलेली असते की त्या एमसीक्यूचे फक्त पर्याय लिहा. मुलं काय करतात की ते पूर्ण वाक्य लिहितात, ती रिकामी जागा जी असते ती भरतात. तसं करू नका. तर काय करा, जे काही सब क्वेश्चन्स दिलेले आहेत, ए क्वेश्चन 1 त्यामधला ए 1, 2, 3, 4 आणि त्यांचे ते पर्याय क्रमांक लिहा. आता इथे मी दिलेले आहेत बघा, डी 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 आणि बी. अशा पद्धतीने तुम्ही लिहायचे आहे. विनाकारण वेळ वाया घालून त्या पूर्ण म्हणजे प्रश्नाच्या ओळी लिहिणं अपेक्षित नाहीये. अशा पद्धतीचा हा पहिला प्रश्न लिहायचा आहे. आता हा लिहिण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो, तर एमसीक्यू म्हणजे आपल्याला ते सोडवावे लागतात. म्हणजे जवळपास प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 2-2 मिनिटं लागतात. मग 4 प्रश्न आहेत म्हणजे 8 मिनिटं. तर साधारणतः आपण काय करूया, तर याच्यासाठी एक 10 मिनिटं घेतली. किती घेतली, पहिल्या प्रश्नासाठी आपण 10 मिनिटं घ्यायची. दिसतंय का तुम्हाला? त्यानंतर बी आहे क्वेश्चन नंबर 1 मधलाच बी. तर त्याच्यात काय येतं बघा, तर 4 प्रश्न असतात आणि तो प्रत्येक प्रश्न हा 1-1 मार्कासाठी असतो. इथं आपल्याला किती मार्क मिळतात, 4 मार्क मिळतात. त्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे तो सुद्धा 4 मार्कांसाठीच असतो. इथं 4 प्रश्न विचारले जातात, त्याला ऑप्शन नसतो. त्यामुळे तुम्हाला ते 4च्या 4 अटेम्प्ट करायचे असतात. 4च्या 4 पूर्ण केलात तर तुम्हाला 4 मार्क मिळतात आणि प्रत्येक उत्तराला तुम्हाला 1 मार्क असतो. म्हणजे याला 1 मार्क, याला 1 मार्क असे असतात. आता इथं 1 मार्कांसाठी आपल्याला काय अपेक्षित आहे, तर गणितात असू दे किंवा विज्ञानात असू दे, स्टेप्सला म्हणजे जी आपण गणित सोडवतो त्याच्यात स्टेप्सला मार्क असतात. मग 1 मार्कासाठी आपण 2 किमान स्टेप केल्या पाहिजे. म्हणजे प्रत्येक स्टेपला अर्धा मार्क असे 1 मार्क मिळतील. आणि 4च्या 4 तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत, कारण त्याला ऑप्शन असं नाहीये म्हणजे 5 पैकी 4 सोडवायचं आहे का, नाही. तर 4 दिलेले असतात, ते 4ही सोडवायचे आहेत. ते 4ही सोडवला तर तुम्हाला काय मिळतील, 4 मार्क मिळतील. आता मी तुम्हाला दिलेला दिसतंय बघा की बी मध्ये 4 प्रश्न सोडवले. इथं पहिले या पेजवर 2 प्रश्न आलेले आहेत. इथं निश्चयकाची किंमत काढा दिलेली आहे, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ती काढलेली आहे. कशा पद्धतीने काढली ते बघा. प्रेझेंटेशन कसं आहे बघा, एक स्टेप झाली, एक ओळ सोडली, पुन्हा पुढची स्टेप. आपण बोर्डाच्या परीक्षेसाठी पैसे भरलेले असतात, आपल्याला पुरवण्या आपण कितीही लावू शकतो. त्यामुळे काटकसर न करता काय करायचं, प्रेझेंटेशन चांगलं पाहिजे. मागच्या वेळेस सांगितलेलं आहे की पेपर प्रेझेंट करताना काय करायचंय, समास म्हणजे अलाइनमेंट कशी टाकायची, पूर्ण बॉक्स कसा करायचा पेपरला. त्यावर तुमचे मार्क नसतात, पण कसं होतं की एक इम्प्रेशन पडतं. जे कोणी तपासणारे शिक्षक असतात ते इम्प्रेस होतात की छान पद्धतीने पेपर लिहिलाय, मग आपल्याला चांगले मार्क मिळण्याची शक्यता असते. मग पहिला प्रश्न सोडवला, त्यानंतर दुसरा. पहिला झाला की लगेच काय करायची, अंडरलाईन करायची. दुसरा दिलाय बघा, सबस्टिट्यूट x = -1 इन गिवन इक्वेशन. LHS कसं दिलंय, हे एकाखाली एक कसे इज इक्वल टू आलेले आहेत तसे लिहायचा प्रयत्न करा.
त्यानंतर फायनल आन्सर करा, त्याला काय करा, बॉक्स करा. आता 1 मार्कासाठी इथं केलेलं नाहीये, पण 2 मार्काचे किंवा 3 मार्काचे 4 मार्काचे प्रश्न असतील त्या प्रत्येक उत्तराला तुम्हाला काय करायचंय, फायनल आन्सरला बॉक्स करायचा, तर अर्धा मार्क असतो. तर अशा पद्धतीने बी मध्ये आपल्याला 4 क्वेश्चन सोडवायचे आहेत. इथं 2 दाखवले, पुढच्या पेजवर बघा हे 2 दिलेले आहेत. इथं एपी अरिथमेटिक प्रोग्रेशन वरचा आहे, पुन्हा इथं काय आलेलं आहे, प्रोबॅबिलिटीचा आलेला आहे. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए काढायचं आहे, ए आणि नंबर ऑफ ए आणि नंबर ऑफ एस माहित आहेत आपल्याला, त्याच्यावर ते काढलेलं आहे. इथं या आन्सरला काय केलेलं आहे, बॉक्स केलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला बी मध्ये 4 क्वेश्चन्स कंपल्सरी विचारले जातात आणि ते 4ही सोडवायचे. 4 सोडवल्यानंतर तुम्हाला काय मिळतील, 4 मार्क मिळतील. मग ह्या प्रश्नाला तुम्ही किती वेळ द्यायचा आहे, तर या प्रश्नाला तुम्ही आता मागाशी तुम्हाला सांगितले पहिल्या प्रश्नासाठीच 10 मिनिटं द्यायचे. मग पहिले जे तुमचे 4 प्रश्न असतात ते 5-6 मिनिटात होतात, प्रत्येक एका मिनिटात तुमचे ते कव्हर होतील. आणि याच्यासाठी उरलेला वेळ म्हणजे पूर्ण तुमचा क्वेश्चन नंबर 1 हा 10 मिनिटात होऊन जातोय, किंवा तुम्ही जास्तीत जास्त 5 मिनिटं वाढवून सुद्धा घेऊ शकता. म्हणजे मी इथं काय केलं बघा, क्वेश्चन नंबर 1 ला समजा 15 मिनिटं घेतली, 10 मिनिटं त्या क्वेश्चन नंबर 1 मधला ए जो एमसीक्यू आहे ते शोधायला लागले असतील, आणि बी मध्ये आपल्याला काय मिळाले, लागले एक 5 मिनिटं अजून लागली, म्हणजे 15 मिनिटं घेतली. आता बघूया पुढचा प्रश्न. आता इथं काय केले बघा, प्रश्न क्रमांक 1 पूर्ण झालेला आहे. आपण काय सांगितलंय, नवीन उत्तर नवीन पानावर घ्यायचंय, बरोबर की नाही. म्हणजे तपासण्याला फरक पडतं, मार्क देताना इथं इथे कॉलम आहे, तिथे काय केले जातात, मार्क टाकले जातात. मग इथं रिकामी जागा आहे, तिथं तुम्ही पेन्सिलने काय करा, अशी तिरपी रेष मारा. आता जेव्हा बोर्डाचे पेपर तपासले जातात तेव्हा त्या शिक्षकांना इथं ते लाल पेनाने तिरपी रेष मारावी लागते. म्हणजे इथं पेपर तपासल्यानंतर किंवा तपासताना इथं अन्य कोणत्याही प्रकारचं लिखाण होता कामा नये, बरोबर की नाही. म्हणजे तो गुन्हा आहे, म्हणजे असं होऊ नये म्हणून आपणच तिरपी रेष मारायची. म्हणजे त्यांचं काम थोडंसं कमी करायचं, त्याचाही परिणाम आपल्या पेपरवर चांगला होतो. म्हणजे काय करतात की व्यवस्थित हा विद्यार्थी कसा आहे, नीटनेटका आहे, व्यवस्थित सगळं प्रेझेंट केलेलं आहे, त्या पद्धतीने आपण अशी तिरपी रेष मारायची. आता पुढचा प्रश्न बघूया. बघा क्वेश्चन नंबर 2 आहे. आता ह्या क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय काय असतं बघा, तर ऍक्टिव्हिटी असतात आणि दुसरा क्वेश्चन असतो तो सॉल्व्ह करायचा असतो. मग इथं ऍक्टिव्हिटी मध्ये काय करतात आपल्याला, तर 3 ऍक्टिव्हिटी देतात, 3 पैकी 2 ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायच्या असतात. ऍक्टिव्हिटी म्हणजे काय असतं, तर तिथं काय दिलेलं असतं, पूर्ण ते गणित सोडूनच दिलेलं असतं, फक्त त्याच्यात काय केलेलं असतं, कॉलम ठेवलेले असतात, म्हणजे बॉक्स ठेवलेले असतात, कॉलम नाही बॉक्स ठेवलेले असतात. मग ते बॉक्स भरायचे असतात. मग ते किती असतात, 2 मार्काला किती बॉक्स असतील, 1 बॉक्स भरायला अर्धा मार्क, म्हणजे 2 मार्काला किती असतात, 4 असतात. इथे दिसतंय बघा तुम्हाला ऍक्टिव्हिटी, इथं प्रोबॅबिलिटीवर दिलेली आहे, सॅम्पल स्पेस दिलाय इन कर्ली ब्रॅकेट एच एस टी पी एच आणि टी टी. म्हणजे काय केलं, इथं त्यांनी 2 पॉइंट टॉस केल्यानंतर मिळणारा जो नमुना अवकाश आहे म्हणजे सॅम्पल स्पेस आहे तो दिलेला आहे. मग इव्हेंट ए काढा आणि इव्हेंट बी काढा असं सांगितलं होतं. मग त्या पद्धतीने इव्हेंट ए म्हणजे काय, जो काही प्रश्न दिला आहे त्याच्यावर ते काढलेला आहे, कमीत कमी टेल 1 असावा असं दिलं असेल, तो काढलेला आहे, बी काढलेला आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्ही फक्त हे काय करायचे आहे, बॉक्स भरायचे आहे. म्हणजे हे पूर्ण लिहायचंच आहे, ऍक्टिव्हिटी जशी तुम्हाला प्रश्नपत्रिकेत दिलेली आहे ती पूर्ण लिहून घ्यायची, त्यानंतर ते बॉक्स फिल करायचे. याचा अर्थ असा नाही की ते गणित पूर्ण सोडवून किंवा त्याच्या खाली सोडवायचं आणि नंतर ते फिल करायचं असं काही नाही, फक्त बॉक्स भरायचे. आपण वेळ वाया घालवायचा नाहीये. अशा आपल्याला 3 ऍक्टिव्हिटी दिल्या जातात, 3 पैकी आपण किती सोडवायच्या, किती सांगितलं, 2 सोडवायचे. म्हणजे त्या एकूण किती मार्काला असतात, 4 मार्कला असतात. 2-2 मार्काचे किती असतात, 2 सोडवायचे असतात. इथं आता मी 1, 2 आणि पुढे बघूया. दोनच सोडवलेले आहेत. आता पुढचा प्रश्न. आता इथं मी काय सांगितलं बघा, प्रश्न दुसऱ्यामध्ये ए आणि बी असतो. ए हा ऍक्टिव्हिटीवर असतो, 3 पैकी 2 सोडायचे. आता बी मध्ये काय असतात, तर एकूण 5 प्रश्न विचारले जातात. किती प्रश्न विचारले जातात, 5. त्यापैकी 4 सोडवायचे असतात. किती, 4. म्हणजे प्रत्येकी तो प्रश्न 2-2 मार्काला असतो. म्हणजे एकूण मार्क त्याला किती असतात, 10 मार्क असतात. किती असतात, 10 मार्क, सॉरी 10 मार्क. पण त्यापैकी सोडवायचे आपण किती, 4. म्हणजेच आपल्याला 8 मार्क तिथे मिळवायचे आहे. मग आपण आधी निवडायचे यापैकी मला कोणते सोडवायचे. आता इथे ऍक्टिव्हिटी सारखं नसतं, आपल्याला ते स्टेप बाय स्टेप सोडवायचे आहेत. मग ते निवडायचे, 5 पैकी मला कोणते पटकन सोडवता येतात किंवा 5 पैकी एखादा प्रश्न माझा राहतोय का, मग जे येत आहेत ते पटपट सोडून टाकायचे. समजा एखादा प्रश्न मला त्याला जास्त विचार करावा लागतोय तर तिथं थांबायचं, म्हणजे वेळ द्यायचा त्याला. नंतर वेळ आहे आपल्याकडे, आपल्याला 2 तास आहे. किती तास आहे, 2 तास आहे, म्हणजे 120 मिनिटं आहे.
त्याचं आपल्याला विभाजन करायचं आहे व्यवस्थित. म्हणजे आता पहिल्या प्रश्नाला मी सांगितलं किती मिनिटं दिलीत आपण 15 मिनिटं. आता दुसऱ्या प्रश्नाला किती द्यायचे तेही सांगतो प्रश्न क्रमांक 2 पूर्ण झाल्यानंतर. मग इथं मला हे प्रश्न सोडवायला प्रत्येकी एक 3-4 मिनिटं लागतात. म्हणजे जवळपास प्रश्न क्रमांक 2 सोडवायला मला 25 मिनिटं घ्यायचे. पहिल्याला मी किती घेतले 15 घेतली, नंतर इथं किती घेतली 25 घेतली. मग 25 मध्ये तुमचे ऍक्टिव्हिटी आहे तशाच लिहायच्या दोन, पुन्हा त्यात फक्त ते बॉक्स भरायचे आहेत आणि त्या स्टेप बाय स्टेप मध्ये उत्तर आपल्याला सापडत जातं. मग ते पटकन होईल. त्यानंतर ह्या 5 पैकी 4 सोडवले म्हणजे आपल्याला ते 8 मार्क आणि ते 4 म्हणजे 12 मार्क मिळतात प्रश्न क्रमांक 2 ला. आता ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं वेळ किती द्यायची आपल्याला, किती द्यायचे 25 मिनिटं. कोणत्या प्रश्नासाठी, दुसऱ्या प्रश्नासाठी. कळतंय? त्यानंतर बघूया आपण पुढचा प्रश्न. आता इथं मी 4ही प्रश्न सोडून दाखवलेले आहेत बघा. आता इथं काय केलं बघा, इथं नाही केलेली तर इथं तुम्ही काय करा, याला काय करा बॉक्स करा. फायनल आन्सर असतं तुमचं, शेवटचं जे उत्तर आहे त्याला बॉक्स करा. त्याला इथं अर्धा मार्क दिला जातो. इथं स्टेप्स, आता इथं फॉर्म्युला दिलाय असं लिहा. म्हणजे त्याला दाखवा मी सगळं परफेक्ट लिहिलंय, माझ्यात काहीच कमी नाहीये. पण त्याला अर्धा मार्क, त्या किमती टाकल्या अर्धा मार्क, ही व्हॅल्यू काढली अर्धा मार्क, फायनल आन्सर दिला अर्धा मार्क. असे 2-2 मार्क काय काय होतात आपल्याला मिळत जातात त्या प्रश्नात. असं झालं आपल्याला. म्हणजे अशा प्रकारे आपला दुसरा प्रश्न झालेला आहे. त्यानंतर इथं रिकामी जागा सोडलेली आहे, इथं आपण काय करणार तिरपी रेष. त्यानंतर तिसरा प्रश्न. इथं आता काय असतं बघा, जसं दुसऱ्या प्रश्नात काय होते 3 पैकी 2 ऍक्टिव्हिटी सोडवायच्या आणि 5 पैकी 4 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. इथं तिसऱ्या प्रश्नात काय असतात 2 ऍक्टिव्हिटीज दिल्या जातात, त्यापैकी एक सोडवायची आहे. म्हणजे 2 ऍक्टिव्हिटीचे मार्क 6, पण त्यापैकी एक सोडवायची म्हणजे किती मिळणार आपल्याला 3 मार्क मिळणार. आणि त्यानंतर एकूण प्रश्न दिले जातात आपल्याला 4 आणि त्यापैकी 2 सोडवायचे असतात म्हणजे 6 मार्क मिळतात तिथं. कळतंय? मग ते बघूया. तर सर्वप्रथम आपण ऍक्टिव्हिटी आणि त्याला लागणारा वेळ बघूया. ऍक्टिव्हिटी पुन्हा मागाशी सांगितल्याप्रमाणे जशा 2 मार्काच्या ऍक्टिव्हिटी होत्या तशीच इथं 3 मार्काच्या पूर्ण दिलेली असते, कॉलम असतात. आता 2 मार्काला आपण मागाशी सांगितलं किती असतात 4 बॉक्स असतात. आता इथं किती असतील 3 मार्क आहेत म्हणजे 6 असतात. आणि ह्या ऍक्टिव्हिटीज असतील त्या इतर कुठल्याही बाहेरच्या येत नाही. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ज्या जेवढ्या असतात त्याच येतात, किंवा ज्या तुमच्या प्रॉब्लेम सेट मध्ये असतील, एक्सरसाइज मध्ये असतील त्यातल्याच येतात. मग त्यांचा तुम्ही अधिक सराव केला तुम्हाला ते पटकन पेपर सोडवायला बरं पडेल. मग आता इथं ऍक्टिव्हिटी दिलेली आहे बघा, प्रोबॅबिलिटीज दिलेली आहे. त्यांनी काहीतरी नंबर्स वरून ते सॅम्पल स्पेस काढलाय, नंबर ऑफ एस काढलेला आहे, इव्हेंट काढलाय, इव्हेंट बी काढलाय. मग आता इथं बघा 1 2 3 4 5 6 प्रत्येक बॉक्सला अर्धा मार्क आहे. म्हणजे समजा तुमचा एखादा बॉक्स जरी राहिला तरी बाकीचे मार्क मिळतात. म्हणजे पूर्ण ते ऍक्टिव्हिटी. पुन्हा इथं मगाशी सांगितल्याप्रमाणे की 3 मार्क ही जी ऍक्टिव्हिटी आहे तशीच द्यायची. याचं पुन्हा सॉल्व्ह करायचं आहे का, म्हणजे कसं उत्तर काढलं आपण ते रफ वर्क मध्ये करायचं, ते इथे लिहायची गरज नाहीये. इथं थोडी जागा सोडली, इथं काय करायचं तिरपी रेष मारून टाकायचं. तर ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला किती सांगितलं, प्रश्न क्रमांक 3 मध्ये प्रश्न ए मध्ये 2 ऍक्टिव्हिटी असतात, त्यापैकी आपल्याला किती सोडवायचे 3 मार्काला असते. त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघूया. बी असतो. आता बी मध्ये सांगितलं तुम्हाला 4 प्रश्न असतात सब क्वेश्चन्स, त्याच्यातले आपल्याला 2 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत 6 मार्कांसाठी. तुम्हाला जास्तीचा येत असेल तुम्ही एक्स्ट्रा लिहू शकता, पण आपल्याला काय करायचंय वेळेत आपला पेपर पूर्ण होऊन आपल्याला वेळ पुन्हा ठेवायचा आहे. कशासाठी, तर पूर्ण पेपर प्रेझेंटेशन असू दे किंवा माझं कुठं काय राहिलंय का, किंवा अंडरलाईन वगैरे जे काय असेल ते बॉक्स करायचं राहिले का, ते सगळ्यासाठी आपल्याला वेळ पाहिजे. किंवा एक्स्ट्रा जास्तीचे प्रश्न आपण नंतर सोडू शकतो, जेणेकरून आपल्याला समजा एखाद्या प्रश्नात स्टेप एखादी मी स्किप केली असेल आणि माझा तिथे मार्क अर्धा जात असेल, पण मी अजून एक्स्ट्रा प्रश्न सोडवला, त्यामुळे मग मला काय होतंय तिथे मी स्टेप्स पूर्ण लिहिले, म्हणजे तो माझा काय होतोय स्किप केला जातो प्रश्न, म्हणजे उत्तर चेक केलं जातं, पण त्याचे मार्क समजा 2.5 मिळाले आणि इथे मला 3 मिळाले, तर तो 3 मार्क मिळालेलं जे उत्तर असतं ते घेतले जातात. म्हणजे 2.5 मार्कांचा आपल्याला काय होतो, म्हणजे मार्क जात नाही आपला अर्धा. म्हणून एक्स्ट्राचा प्रश्न आपल्याला नंतर सोडवायचा आहे, त्याच्यासाठी मॅनेजमेंट आपल्याला वेळेचं करायचं आहे. तर बी प्रश्न, तिसऱ्यातला बी मध्ये आता इथे सोडवलेला प्रश्न आहे बघा, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्सचा दिलेला आहे. 2 इक्वेशन दिलेल्या आहेत, ठीक आहे, आणि त्याच्यावर आपल्याला काय सांगितलं एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढायच्या. आता कसं लिहिलंय बघा, इथं प्रेझेंटेशन कसं केलं
केलेलं आहे बघा. इक्वेशन 2 लिहिलेली आहे, एक ओळ सोडलेली आहे. ऍड इक्वेशन 1 and 2 वी गेट तसं लिहिलेलं आहे. ती दोन्ही इक्वेशन लिहिली, त्यांची बेरीज केली, त्यांचं काय जे काही आपल्याला x प्लस y ची व्हॅल्यू आहे ती केली, डिवाइडिंग बाय सगळं. मग पुन्हा त्याची आता इथे काय केलंय, x इथं हे राहिलेलं आहे 138y आणि 312y राहिलेलं आहे. तर नजर चुकीने राहिले ते समजून घ्या, पुढच्या व्हिडिओत असं काय होणार नाहीये. तर हे असं व्यवस्थित आलं पाहिजे, प्रेझेंटेशन व्यवस्थित पाहिजे. येते का लक्षात? मग या पद्धतीने x आणि y च्या व्हॅल्यूज काढा. आता इथे मी काय सांगितलं, 4 प्रश्न दिलेले असतात, त्यापैकी 2 सोडवायचे आहेत. मग एक अंदाजे आपल्याला एक 5-5 मिनिटात ते प्रश्न होतात आणि ऍक्टिव्हिटी सुद्धा 5 मिनिटात होते. मग तरी आपण इथं काय करूया की एक 20 मिनिटं घेऊया. किती घेऊया? 2-3 मार्काचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि आपल्याला एक ऍक्टिव्हिटीला आपल्याला जास्त वेळ लागणार आहे का? आहे तशी उतरायची, म्हणजे उत्तर पण लिहायची आहे ती. पुन्हा फक्त आपल्याला 6 बॉक्स काय करायचे आहेत, भरायचे आहेत. म्हणजे एक 5 मिनिटं आणि हे 15 म्हणजे आपण 20 मिनिटं घेऊया. म्हणजे प्रश्न क्रमांक 3 ला आपण किती वेळ दिला? 20 दिला. क्वेश्चन नंबर 1 ला किती दिला? 15 मिनिटं. क्वेश्चन नंबर 2 ला किती दिला? किती? 25. ठीक आहे. त्यानंतर इथं तिसऱ्याला मी किती दिला? 20 मिनिटं दिला. आपल्याला एकूण प्रश्न किती आहे? 5 आहे. किती आहे? 5 आहे. आता हे किती झाले बघा, 15 आणि 20 15 आणि 20 35, 35 आणि 25 60 झाले. म्हणजे 1 तासात मी पहिला प्रश्न कव्हर केला पाहिजे. पहिला 1 तासात माझा काय झाला पाहिजे? पहिला प्रश्न पूर्ण झाला, सॉरी 1 तासात पहिले 3 प्रश्न पूर्ण झाले पाहिजे. आता राहिला प्रश्न चौथ्याचा आणि 5व्याचा. आता 5व्यामध्ये आपल्याला काय करायचं असतात? 2 प्रश्न सोडवायचे असतात. 3 दिलेले असतात, 2 सोडवायचे असतात 4 मार्कांसाठी. आणि 5व्यात असतो 2 दिलेले असतात, त्यापैकी आपल्याला किती सोडवायचे असतात? 1 प्रश्न लिहायचा असतो. आता ह्याला आपल्याला 1 तास घालवायचा आहे का? नाही, तर अर्ध्या तासात सुद्धा ते होतात. बघूया आपण पुढं. तर बघा, पहिला क्वेश्चन नंबर 3 साठी आपण 20 मिनिटात ते सॉल्व्ह करू शकतो आणि तुम्हाला कळलेलं आहे कसं सोडवायचं आहे, प्रेझेंटेशन कसं करायचं आहे. इथे मी दोन्ही जे काही सम होते ते सॉल्व्ह करून दाखवलेले आहेत, हे विसरू नका. त्यानंतर पुढचा बघा, चौथा प्रश्न. आता मगाशी सांगितलं तुम्हाला मी, क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय सांगितलं? 2-3 प्रश्न असतात, त्यापैकी किती सोडवायचे आहेत? 4. आता हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बघा, जे पहिले आपले टॉपिक आहेत, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स असेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल किंवा अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल, त्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग असेल, प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स असतील. मग ह्या सगळ्या टॉपिक मधून आपल्याला 3 प्रश्न विचारले जातात. मग हे शक्यतो कोणते विचारले जातात लक्षात ठेवा. तर हे जे तुमचे प्रॉब्लेम सेट आहेत त्यात पुन्हा लिनियर इक्वेशनचा विचारला तर मग अरिथमॅटिक म्हणजे एपीचा विचारणार आहे, विचारतील. समजा प्रोबॅबिलिटीचा विचारला म्हणजे एक सोपा असेल तर एक काय असतो, थोडासा कठीण असतो, म्हणजे आपल्या बुद्धीला चालना देणारा असतो. त्यामुळे त्याचा प्रॉब्लेम सेट असतील, त्यांचे प्रॉब्लेम सेट असतील ते करा. आता या चौथ्या प्रश्नात मी काय सांगितलं तुम्हाला की टॉपिक वाईज सांगितलं. पहिला टॉपिक असेल किंवा तिसरा असेल एपी असेल किंवा दुसरा क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, या तिन्हीचे तुम्ही वर्ड प्रॉब्लेम्स करा किंवा हॉट क्वेश्चन असतात प्रॉब्लेम सेट मध्ये जे असतात. समजा तुम्हाला मागच्या वेळेस आलेले आहेत फाइंड द इन टर्म्स ऑफ असं आलेलं आहे, किंवा जी बोटीची गणितं असतात, म्हणजे काय म्हणतो त्याला, बोटीचा वेग काढा असेल, कळते का? मग अशा पद्धतीची ती गणितं करा. आणि शेवटचा जो प्रश्न असतो तो 5वा प्रश्न, त्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 पैकी आपल्याला 1 सोडवायचा आहे, त्याला 3 मार्क असतात. आता इथे चौथ्या प्रश्नात तुम्हाला 3 पैकी 2 सोडवायचे आहेत. इथे मी सोडून दाखवलेला आहे बघा, एक वर्ड प्रॉब्लेम आलेला आहे आणि हा कशावरचा आहे तुम्हाला दिसतंय इथं. कशावरचा आहे? 2 व्हेरिएबल्स घेतलेले आहेत, म्हणजे काय आहे? लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स आहे. आता स्टेप बाय स्टेप त्याला आपल्याला मार्क देता येतात. 4 मार्क आहेत, म्हणजे जवळपास 8 स्टेप्स तुमच्या झाल्या पाहिजे. कधी कधी काही गणितांना एखादी दुसरी कमी होते तेव्हा तिथं अर्धा न होता 1 मार्क सुद्धा दिला जातो, पण जास्तीत जास्त आपण स्टेप मांडण्याचा तिथं प्रयत्न करायचा. आणि कधी असं कॅल्क्युलेशन करताना आता 4/8 म्हणजे 1/2 असं करायचं नाही, म्हणजे तिथं आपण तिरपिरीस पाडून ते दाखवायचं नाही. आता मनात ठेवायचं ते 4/8 म्हणजे 1/2 1/4/8 इज इक्वल टू काय होणार? 1/2 हे होतं. असं त्या पद्धतीने दाखवा. मग चौथ्या प्रश्नात
तुम्हाला सांगितलं की 3 प्रश्नापैकी आपल्याला किती सोडवायचे 2. मग जवळपास त्याला किती वेळ लागतो तर एका प्रश्नाला आपल्याला 7-8 मिनिटं लागतात. आपण तरी आपण 10-10 मिनिटं घेऊया. म्हणजे 2 प्रश्न सोडवायला आपल्याला किती मिनिट वेळ दिला आपण चौथ्या प्रश्नाला 20 मिनिटं दिला. किती दिला 20. त्यानंतर शेवटचा प्रश्न म्हणजे कोणता आहे 5वा प्रश्न तो बघूया. इथे मी 2 प्रश्न ते सोडवलेले आहेत चौथ्यातले. आता हा 5व्यातला 2 पैकी 1 सोडवलेला आहे. आता तो बघा स्टेप बाय स्टेप. आता हा जो क्वेश्चन आहे तो सांगता येत नाही आपल्याला, तो पुस्तकातीलच येईल असं सांगता येत नाही. कधी कधी तो काय असतो हाय ऑर्डर थिंकिंग स्किल क्वेश्चन असतो, म्हणजे हॉट क्वेश्चन असतो. तुम्ही जर मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका पाहिलात तर तुम्हाला कळेल की ते क्वेश्चन पुस्तकातले येत नसतात, थोडेसे ते चॅलेंजिंग असतात. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 40 पैकी 40 मार्क मिळतील. ठीक आहे, त्यामुळे मुलांना काय करतात म्हणजे सगळाच पेपर सोपा करतील का नाही, तर थोडीशी त्याला काठिण्यपातळी सुद्धा असावी. त्यामुळे ते थोडासा चॅलेंजिंग क्वेश्चन टाकतात. हा पुस्तकाबाहेरचा हा नक्कीच असतो. 2 प्रश्न असतात त्यापैकी थोडासा सोपा असतो, एक तर पूर्ण चॅलेंजिंग असतो. कधी आपण तो बघितलाच नसतो असंही असतं. पण जर त्याचा विचार केला आणि तो सोडवायचा प्रयत्न केला तर आपल्याला नक्कीच उत्तर मिळू शकतं. मग असा तो दोन्हीपैकी कोणता तरी एक प्रश्न निवडायचा की ह्याचं मला कोणत्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित सोडवता येईल ते बघायचं, रफ वर्क करायचं आणि मग तो सोडवायचा आहे. आता इथं आपल्याला विचारलेला प्रश्न कोणता आहे तर DAN आहे, म्हणजेच काय आहे अरिथमेटिक प्रोग्रेशनचा 3रा टॉपिकचा विचारलेला आहे आणि ते सोडून दाखवलेलं सुद्धा आहे. S17 म्हणजे ते किती त्याची व्हॅल्यू आली ते काढायची आहे. म्हणजे अमितने किती पैसे 17 महिन्यात सेव्ह केलेले आहेत तर त्याचं उत्तर काढलेलं आहे. तर आपण काय करा बॉक्स करा. ओके, बरोबर की नाही. मग अशा पद्धतीने जर तुम्ही पेपर सोडवला तर तुम्हाला पूर्ण पैकीच्या पैकी मार्क मिळतील. आता ह्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे तर तुम्हाला 2 प्रश्न आहेत त्यापैकी 1 सोडवायचा आहे. बरोबर, तुम्ही दोन्हीही ट्राय करणार आहे त्यापैकी कोणता चांगला मला सोडवता येईल. जर तुम्हाला तो प्रश्न झाला असेल, तुम्ही सराव केला असेल, पटकन येता येत 2 पैकी 1 मग तो सोडवायचा. म्हणजे दुसऱ्याची काय गरज आहे का नाहीये, म्हणजे तो 5 मिनिटात सुद्धा जाऊ शकतो. तरी आपण काय करूया क्वेश्चन नंबर 5 ला 10 मिनिटं घेतली. इथं क्वेश्चन नंबर 4 ला किती घेतलेली 20 घेतलेली. क्वेश्चन नंबर 3 ला किती घेतलेले 20. क्वेश्चन नंबर 2 ला 25 आणि क्वेश्चन नंबर 1 ला 15. म्हणजे आता किती मिनिटं झाली बघा एकूण तुमची 15, 25, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. म्हणजे 90 मिनिटं म्हणजे आपल्याकडे तो किती मिनिटं आहेत 120 मिनिटं आहेत. तर आता 90 मिनिटं गेली म्हणजे आपला पेपर संपलेला आहे. ठीक आहे, आता अजून किती वेळ उरला आपल्याकडं 30 मिनिटं उरलेली आहे. आता पुन्हा चेक करायचं. आता MCQचं लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा MCQs लिहिता तुम्ही शुअर आहात त्या बाबतीत तेव्हा तो लगेच तिथं त्याचा पर्याय क्रमांक लिहायचा. तुम्ही शुअर नसाल थोडा वेळ वाट बघा, पुन्हा सोडवा वेळ मिळाल्यानंतर आणि मग त्याचा पर्याय द्या. एकदा समजा तुम्ही काय केला की तो D फोडला, काय केला पर्याय क्रमांक समजा मी काय लिहिला इथं समजा मी इथं काय केलंय पर्याय D लिहिला, पण मला वाटतंय की नंतर D नाहीये, त्याचं काय आहे B आहे. ठीक आहे नाही, मग हा मी असा कोडला आणि हा लिहिला तर तिथं काय आहे उत्तर चेक केलं जात नाही. म्हणजे तुमचं जरी उत्तर बरोबर असेल दुसरं तरी ते चुकीचं असतं, कारण तिथं त्यांनी प्रश्नपत्रिकेत आपल्याला सूचना दिलेली असतो जो पहिला तुमचा प्रेफरन्स असेल तेच तुमचं उत्तर. त्यामुळे तिथं थांबा, थोडा वेळ विचार करा. जर येत नसेल तर जे येत असेल ते पटकन तुम्ही तिथं लिहू शकता. येते लक्षात. आता इथं आपण बघूया पूर्ण पेपरचं टाइम मॅनेजमेंट आणि उरलेल्या वेळेचं काय आपलं नियोजन करायचं आहे. क्वेश्चन नंबर 1 ला किती सांगितले 15 मिनिटं, 2 ला 25, 3 ला 20, 4 ला 20 आणि 5 ला 10. म्हणजे किती मिनिटं झाली एकूण 90 झाली. आपल्याकडे वेळ किती आहे 120 मिनिटाचा. 90 गेली, उरले किती 30. हे गेलेले आहेत की नाही, आता 30 उरलेले आहेत. पुन्हा खाचं सेपरेशन करायचं आहे म्हणजे 30 मिनिटं अर्धा तास अजून उरला आहे. म्हणजे काय करायचं आपण खेळायचं का इकडे तिकडे जाऊन बाहेर जाऊन यायचं का नाही, सोडतच नाही बोर्डाच्या परीक्षेला. तर 30 मिनिटात आपण काय करणार तर पुन्हा पेपर ओव्हरलुक करायचा आपल्याला. मग समजा माझा कोणता प्रश्न राहिला आहे किंवा कोणत्या प्रश्नाचं असं वाटतंय की मी शुअर नाही, जे आन्सर काढलंय त्यात मला खात्री नाही की तिथं पूर्ण मार्क मिळेल. समजा 2 मार्काचे तिथं प्रश्न क्रमांक 2 मध्ये 5 प्रश्न होते, त्यापैकी 4 सोडवले, मग तिथला एक एक्स्ट्रा सोडू शकतो. 5 मिनिटं लागली, किती मिनिटं लागली 5, तो एक्स्ट्रा सोडवला. 3 मार्काचे 4 होते त्यापैकी 2 झाले, आहे की नाही, तिथला एक सोडवला मी एक्स्ट्रा, म्हणजे अजून 5 मिनिटं गेली. बरोबर की नाही. त्यानंतर अजून मला 4 मार्काचे 2 येत होते, तेही शुअर आहे, पण अजून मला येतोयच ना, मग सोडून ठेवतो कारण त्यात स्टेप कमी होत्या, ह्याच्यात जास्त आहेत. मग तिथंच तो सोडवला, पुन्हा 10 मिनिटं दिलीत समजा त्याला. मग अशा एकूण किती गेली पुन्हा
20 मिनिटं गेली, अजून 10 मिनिटं उरलेली आहेत आपली. किती उरलेले? 10 मिनिटं. इथं काय करायचं? पाचवा प्रश्न म्हणजे पूर्ण पेपर ओव्हरलोड करायचा. तुमचं जे काही मेकअपचं काम असेल, म्हणजे बॉक्स करायचं असेल किंवा काय, ते एक 5 मिनिटात करायचं. आणि सरते शेवटी काय करायचं? आपण दिलेली जी माहिती आहे ती सगळी व्यवस्थित आहे म्हणजेच काय, तर प्रश्न क्रमांक व्यवस्थित टाकलेत का? कळतंय का? प्रश्न क्रमांक, त्याचे उपप्रश्न क्रमांक टाकलेत का? प्रश्न क्रमांक टाकले नसेल, समजा आता इथं टाकलाय मी, पण पुढच्या पेजवर टाकला नसेल, इथे नाही टाकलाय, तर इथेही तो टाकून घ्या. कळतंय? म्हणजे ते काय होईल, कदाचित समजा हा तुमचा राहिला असेल, तुम्ही लिहिलंय उत्तर, पण इथं लक्षात येतं ना, एक मधलाच कोणता तरी तो प्रश्न आहे, म्हणजे तिथे तुम्हाला तो फायदा होईल की ते काय शिक्षक करतील की तुम्हाला समजून घेतील. प्रश्न क्रमांक 1 लिहिलाय, इथं प्रश्न नजर चुकीने तिथं राहिलेला आहे, तर आपण तो तपासू. कळतंय? म्हणजे असं काय करायचं, आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही त्या बाबतीत आपण काय करायची, दक्षता घ्यायची. आणि आपण काय करूया, अशा पद्धतीने जर पेपर सोडवला तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळण्यापासून कोणीही थांबवणार नाही.